नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता इंग्लिश 12th आता 12वी इंग्लिशच्या रायटिंग स्किलवरती आपण चर्चा करतो आणि रायटिंग स्किल मधला एक सोपा भाग म्हणजे इंटरव्ह्यू. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा, अशा प्रकारचा एक प्रश्न असतो आणि हा प्रश्न खूप सोपा असतो. बघा, क्वेश्चन नंबर 4B मध्ये या प्रकारचा प्रश्न असतो. 4B मध्ये जर तुम्ही बघितलं तर ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तयार करा, असे 3 प्रश्न असतात आणि त्यातला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन कसे तयार करायचे यावरच आपण चर्चा करणार आहोत, कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा, या ठिकाणी बघा मित्रांनो, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे आपल्याला जवळपास 3 गोष्टी असतात. मी तुम्हाला सांगितलं, ईमेल आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहे आणि रिपोर्ट आहे. तिघांपैकी आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. तर आज आपण इथे इंटरव्ह्यू वरती चर्चा करूयात. बघा, प्रश्न काय दिला इथं हा आपण जरा थोडासा समजून घेऊयात. एक प्रश्न बघूयात जो ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षा आला होता. हा प्रश्न जुलै 2025 म्हणजे मागच्या वर्षीच्याच बोर्डाच्या परीक्षेला आला होता आणि या प्रकारचे प्रश्न येतात. तर याच्यामध्ये काय दिलंय, इमॅजिन यू हॅव कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ स्पोर्ट्स पर्सनॅलिटी विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो. ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड्स, डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. म्हणजे आता इथं आपल्याला काय काही हिंट दिलेली असतात, त्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे आहेत, प्रश्न तयार करायचे आहेत. ओके, तर इथे एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काही गोष्टी दिल्यात इथे ऑलरेडी. बाबा, या गोष्टी आहेत ना, ते पहिलं नाव म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेताय त्याचं या ठिकाणी नाव लिहायचं. फील्ड कुठल्या फील्ड मधला आहे, तर तो बाबा स्पोर्ट्सच्या फील्ड मधला आहे आणि स्पोर्ट्स मध्ये पण कुठलं बाबा, क्रिकेट आहे, टेनिस आहे किंवा ऑलिम्पिक मध्ये तो रनिंग मध्ये गेलेला आहे का, कबड्डी आहे, खो खो आहे, कुठल्या फील्ड मधला तो आहे ते लिहा. त्याच्यानंतर डेट, व्हेन्यू आणि टाइम, कधी घेणार, कुठे घेणार आणि केव्हा घेणार, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ड्युरेशन, या इंटरव्ह्यूचं ड्युरेशन किती असणार आहे बाबा, 30 मिनिट असणार आहे, 40 मिनिट असणार आहे का बाबा 1 आवर असणार आहे, तर ते एक तुम्हाला या ठिकाणी इथं लिहायचंय. हा भाग खूपच सोपा आहे मित्रांनो, इथे तुम्हाला 1 मार्क आरामात मिळून जातील कसेही. तर हे मित्रांनो व्यवस्थित लिहा इथे आरामात, इथे तुमच्या हातातले मार्क आहेत, काही न करता तुम्हाला इथे मार्क मिळतील. आता यानंतर मला प्रश्न तयार करायचे. बघा, प्रश्न तयार करताना कधी मुद्दे दिले जातील, कधी नाही दिले जातील. दिले नाही दिले तरी लक्षात घ्या, इथं प्रश्न शक्यतो WH टाइप क्वेश्चन आपल्याला तयार करायचे असतात. पण WH टाइप क्वेश्चन मध्ये कसं येतं, पहिला एक तुमचा WH वर्ड येणार, त्याच्यानंतर तुमचा हेल्पिंग व्हर्ब येतो शक्यतो, नंतर बाकी इतर वाक्य. त्याच्यामुळे लक्षात घ्या, WH टाइप क्वेश्चन करताना म्हणजे व्हॉट इज, हाऊ आर, अशा प्रकारचे प्रश्न तयार करत असताना तुम्हाला पहिला तुमचा WH क्वेश्चन, त्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद असतं, कधी कधी डीड येईल, कधी कधी डू येईल. तर ही सहाय्यकारी क्रियापद असेल, तर ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत आणि नंतर तो प्रश्न लिहायला सुरुवात करायची, पुढचं काय असेल ते. तर हे प्रश्न 3 प्रकारचे असतात. एक तर त्याच्या भूतकाळाशी रिलेटेड असतात बाबा, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही या तुमच्या खेळाची सुरुवात कशी केली, कशा प्रकारे आवड निर्माण झाली तुमची, तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, असे भूतकाळाशी रिलेटेड. काही प्रश्न वर्तमान काळाशी रिलेटेड असू शकतात, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कशा प्रकारे सध्या तयारी करताय, कशा प्रकारे प्रॅक्टिस करताय, किंवा सध्या तुमचं काम कसं चाललेलं आहे, म्हणजे जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे. आणि काही प्रश्न भविष्याशी निगडीत असतात, बाबा भविष्यामध्ये तुमचं काय ध्येय आहे, भविष्यात कोणत्या स्पर्धांसाठी तुम्ही आता सध्या तयारी करत आहात, म्हणजे फ्युचरशी रिलेटेड काही या ठिकाणी इथं प्रश्न असू शकतात. तर हे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथं पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये बघा, आपण आता काही क्वेश्चन तयार करून बघूया. तिथं ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन बेस ऑन कशा प्रकारचे क्वेश्चन तयार करायचे आपल्याला. पहिली गोष्ट, लव्ह फॉर स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स विषयी जी प्रेम भावना आहे त्या त्या प्रकारचा प्रश्न पाहिजे. दुसरा जो आहे चॅलेंजेस, बाबा कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला फेस करता आले, म्हणजे लव्ह फॉर फॉर स्पोर्ट्स म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला आवड निर्माण झाली या खेळामध्ये, असा प्रश्न असू शकतो. चॅलेंजेस म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आले, कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस, कुठच्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला या तुमच्या आयुष्यामध्ये या खेळामध्ये तुम्हाला पुढे जात असताना आल्या. मी मराठीत सांगतो, नंतर इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन करणार आहे, काळजी करू नका. म्हणजे मराठीमध्ये विषय तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे तुम्हाला चांगला समजावा म्हणून सुरुवातीला मराठीत प्रश्न सांगतोय, इंग्लिशमध्ये पण मी करून देणार आहे. प्रिपरेशन, बाबा तुम्ही कसं करताय, म्हणजे कशा प्रकारे तयारी सध्या तुम्ही करताय तुमच्या खेळाची किंवा या अगोदर करत होतात. त्याच्यानंतर टीचर्स आणि गायडेड कोणी तुम्हाला गाईड केलं, मग इथं तुमचा हू पासून प्रश्न तयार होईल. कोणी गाईड केलेलं आहे तुम्हाला, कोणी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर हार्डवर्क खेळामध्ये किती महत्वाचं आहे, तुम्ही कशा प्रकारे हार्डवर्क करता, हाऊ या ठिकाणी हाऊ पासून सुरुवात होऊ शकते. अचिव्हमेंट, कोणत्या प्रकारच्या अचिव्हमेंट म्हणजे विच येईल इथे, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अचिव्हमेंट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या आहेत चांगल्या असं तुम्हाला वाटतंय, किंवा तुमच्या अनुषंगाने कुठली अशी अचिव्हमेंट आहे ती तुम्हाला खूप महत्वाची आहे, खूप जवळची वाटते.
त्याच्यानंतर गोल्स, तुमचे भविष्यातले काय गोल्स आहेत, आणि विजन, तुमचे भविष्यातले काय विजन आहेत, या दोन गोष्टी फ्युचरशी रिलेटेड आहेत. आता मी काही या ठिकाणी उत्तरं तयार केल्यात, ती आपण या ठिकाणी बघूयात आणि मग आपण थांबू. बघा या ठिकाणी पहिली गोष्ट बघा, या ठिकाणी इथे बघा आपण एक तयार केलेलं आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, त्याचं नाव बाबा सचिन पाटील त्यांचं नाव आहे. फील्ड कुठली, स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे. डेट, व्हेन्यू, टाइम 26 जानेवारी 2026 ला आहे. स्कूल ऑडिटोरियम आणि 11 AM. बाबा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आल्या. तुमच्या या ठिकाणी डेट आली, व्हेन्यू आलं आणि टाइम आलं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ड्युरेशन किती आहे, 20 मिनिट्सचा आहे, किंवा तुम्ही 30 मिनिट्स सुद्धा लिहू शकता. 40 मिनिट ड्युरेशन जे असेल ते लिहायचं आहे. पहिला जो प्रश्न आहे, लव्ह फॉर स्पोर्ट्स. बघा, हाऊ डिड यू डेव्हलप लव्ह फॉर स्पोर्ट्स, हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी येऊ शकतो. तो स्पोर्ट्समॅन, बघा प्रश्न लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त तुम्हाला डेव्हलप द लव्ह फॉर स्पोर्ट्स किंवा डेव्हलप द लव्ह फॉर सोशल वर्क असं असेल. एखाद्या सोशल वर्करचा जर इंटरव्ह्यू तुम्ही घेत असाल तर तिथे सोशल वर्क शब्द येईल. म्हणजे प्रश्न मित्रांनो जसा तसा राहील, फक्त इथं स्पोर्ट्सच्या ऐवजी तुमचा काहीतरी वेगळं बदल, स्पोर्ट्स असेल किंवा सिंगिंग असेल, जर तो सिंगिंग क्षेत्रातला असेल तर सिंगिंग असेल. एक लक्षात घ्या, प्रश्न जसा तसा आहे, फक्त इथे तुम्हाला काही शब्द बदलावे लागतील भविष्यामध्ये, एक लक्षात घ्या. त्यामुळे एक इंटरव्ह्यूचे जर तुम्ही प्रश्न नीट चांगल्या प्रकारे तयार करून ठेवले तर बऱ्याच इंटरव्ह्यूला तुम्हाला तेच प्रश्न वापरता येईल. ही थोडीशी ट्रिक लक्षात घ्या. ज्याचं इंग्लिश कच्चं आहे, ज्यांना वाक्य तयार करता येत नाही, ज्यांना प्रश्न तयार करता येत नाही, त्यांनी लक्षात घ्या की एक प्रश्न लक्षात घ्या, हे 8 प्रश्न जर तुम्ही लक्षात घेतले ना, याच टाईपचे प्रश्न तयार करायचे, फक्त स्पोर्ट्सच्या ऐवजी वेगवेगळे शब्द. चॅलेंजेस, व्हॉट चॅलेंज डिड यू फेस इन युअर स्पोर्ट्स करिअर, इन युअर सिंगिंग करिअर, इन युअर ड्रामा करिअर, इन युअर लिटरेचर करिअर, कुठलाही करिअर असेल, इन युअर सोशल वर्क करिअर, काही असू शकतो प्रश्न, फक्त स्पोर्ट्स करिअरच्या ऐवजी वाक्य बदलू शकतं. म्हणजे इथे चॅलेंजेस कुठले आले, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन युअर स्पोर्ट्स करिअर. कुठल्याही प्रकारचा प्रश्नाला मित्रांनो प्रश्न तेच असतात, फक्त तुम्हाला एक एक दोन दोन शब्द बदलावे लागतील. त्याच्यानंतर प्रिपरेशनच्या संदर्भात, हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. ओके, अशा प्रकारचा प्रश्न आहे. टीचर्स आणि गाईड, बाबा हू गाइडेड यू इन युअर स्पोर्ट्स जर्नी, तुमच्या स्पोर्ट्सच्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणी गाईड केलं, तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, तुम्हाला कोणी वाट दाखवली, हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हार्डवर्कच्या संदर्भात, हाऊ इम्पॉर्टंट इज हार्ड वर्क इन युअर स्पोर्ट्स लाईफ, स्पोर्ट्स लाईफच्या ऐवजी सिंगिंग लाईफ असेल किंवा कुठल्याही प्रकारची लाईफ असेल, त्या लाईफ असेल तिथे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात, किंवा सिंगिंग करिअर वगैरे असेल. अचिव्हमेंट, व्हॉट आर युअर मेजर अचिव्हमेंट इन स्पोर्ट्स, इन स्पोर्ट्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी येऊ शकतो. जसा प्रश्न येईल तसा इथं फक्त एक एक शब्द बदलत जाईल, बाकी सगळं जसं तसं असणार आहे. गोल्स, व्हॉट आर युअर फ्युचर गोल इन स्पोर्ट्स, स्पोर्ट्समध्ये तुमचे भविष्यातले गोल काय, तुमचे भविष्यातले ध्येय काय आहे. आणि विजन पण, व्हॉट इज युअर विजन फॉर द फ्युचर ऑफ स्पोर्ट्स, भविष्यामध्ये तुमचं विजन काय असणार आहे. अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला इथे प्रश्न तयार करता येऊ शकतात. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.